नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यातील एकूण 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी 100% जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, काय माहिती देण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे आवश्यक व्हावे यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितींची बैठक संपन्न झाली आणि या सदर बैठकीमध्ये चालू वर्षी दुष्काळ जाहीर केलेले 40 तालुके व दुष्काळ सदृश परिस्थितीत घोषित केलेले 1021 महसूल मंडळे वगळून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला व आपत्तीग्रस्त भागात तातडीने मदत पुरवणे व उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली। या बैठकीसाठी सहकार मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन, कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते आणि शेतकरी मित्रांनो, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते। तसेच कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार व प्रधान सचिव मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापक श्री सोनिया शेट्टी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 40 तालुके कोणकोणते आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र तालुके बघू शकता। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका या ठिकाणी पात्र आहे, तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका या ठिकाणी पात्र आहे आणि मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका या ठिकाणी पात्र आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा लोणारा, तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अनबड आणि मंडा तालुका या ठिकाणी पात्र आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर आणि येवला तालुका या ठिकाणी पात्र आहे आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, बारामती तालुका, शिरूर, घोडनदी, देड, इंदापूर तालुका या ठिकाणी पात्र आहे। तर बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, अंबाजोगाई तालुका या ठिकाणी पात्र आहे। तसेच मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका या ठिकाणी पात्र आहे आणि शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लोहारा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाला, मांडा, तर सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाला या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे आणि मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगले, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील शिराला, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज तालुक्यातील, तर मित्रांनो या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी 100% वाटप केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 40 तालुक्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।